पीछे थोड़ा पीछे आओ भाई पार्टी आज थोड़ी गर्दी थोड़ा एकत्र रोशनी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोशनी ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक नारी। उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं का लोकांच्या ज्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे. कारण त्यांना खरंच आनंद आहे की जी खरी शिवसेना आहे ठाकरेंची त्यांच्या वतीने उमेदवार दिला गेलेला आणि खास करून महिलेला संधी दिलेली आहे ह्या ओपन प्रभागामध्ये. त्यामुळे जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. काय पक्षफुटीनंतर काय कसं आहे, पक्षफुटीनंतर जेव्हा आम्हाला मशाल ही निशाणी मिळाली ती आम्ही, कारण का आम्ही कार्यकर्ते असे आहोत की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो. आम्ही जनतेच्या घराघरात जाऊन आम्ही कामं करतो. त्यामुळे मशाल निशाणी आम्ही पहिलेच पोचवलेली आहे. आज हा जो आमचा लढा आहे हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मुंबईतल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता आणि ज्या हुतात्म्या 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं तर ते हुतात्मा चौकामध्ये जे त्यांचं स्मारक उभारलंय त्यांची निशाणी त्यांच्या हातामध्ये मशाल आहे, तुम्ही पाहिलं असेल. त्याचप्रमाणे आमचा पण आज हा लढा आहे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे, हा मुंबईचा महाराष्ट्राचा लढा आहे. त्याच्यामुळे मशाल निशाणी ही प्रतीक आहे की जेव्हा जेव्हा मशाल निशाणी जो पण हातात घेऊन पुढे येतो त्याला विजय हा नक्कीच प्राप्त होतो. 100% कारण का सगळ्यांना माहिती आहे हा मुंबई आणि महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच आहे. कारण ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी माणसावरती अन्याय होत होता, मराठी माणसाला समाजामध्ये चांगलं स्थान मिळत नव्हतं, त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे हो, आज ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे समस्त मराठी बांधवांना तर आहेच, पण मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांसाठी तो अभिमानाचा आणि खूपच आनंदाचा विषय आहे. जेव्हा मी पहिले विजयी होणार तर सर्वात माझी मोठी सुरुवात असणार प्रत्येक माझ्या महिलेला त्यांच्या घरामध्ये लाईट आणि पाणी कसं मला मिळवून देता येईल, तो माझा सर्वात मोठा विषय असणार आहे. सर्वात प्रथम आता फॉरेस्टचे मुद्दे आहेत आणि तुम्ही बरेचसे जण ऐकत असाल की या प्रभागामध्ये जे रिडेव्हलपमेंट होणार आहे ह्या फॉरेस्टमधल्या लोकांचं, त्यांना सरसकट उचलून केळव्याला नेऊन टाकणार आहेत पालघर जिल्ह्यामध्ये. तर माझी ह्यासाठी एक मागणी असणार आहे, हो रिडेव्हलपमेंट पुनर्वसन इकडच्या नागरिकांचं व्हायलाच पाहिजे, परंतु या नागरिकांना, या भूमिपुत्रांना याच जागेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही माझी मोठी मागणी असणार आहे. डोर टू डोर कॅम्पेन सुरू केलं आहे, किती प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद सुंदर आहे. ही जी SRA डेव्हलपमेंट झालेली आहे, इथं पहिली झोपडपट्टी होती, त्याच्यामध्ये आम्ही यांना सहकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे सगळे लोक मला ओळखतात आणि मला खात्री आहे की रोशनी गायकवाडला मतदान करतील. पडणार ना. एक आहे की जे काही देवाभाऊंचे जे काही कारस्थान आहेत ती बरीचशी उघडी पडलेली आहेत आणि केवळ विकास बोलतात, परंतु खऱ्या अर्थानं शिवसेनेने विकास केला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काल आदित्यजीने सुंदर त्याची चिरफाड केलेली आहे. सर, भाजपचे एक नेते म्हणतात की मुंबई हे महाराष्ट्राचे भाग नाही, त्याच्यावर आपली आणि आता काय त्यांना सांगणार. ही मुंबई मराठी माणसांची आहे, ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि मुंबई आम्हाला मुंबईच पाहिजे. काल डोंबिवली कल्याण आणि डोंबिवलीमध्ये तो तिकडचा प्रश्न आहे. पैसे वाटत ते काय तेच करणार, ते दुसरं काय करणार.